वृषभ राशी तुमच्या आयुष्याचा संपूर्ण नकाशा बदलणार. गुरुने घेतलेले 5 गुप्त निर्णय आयुष्य बदल. वृषभ राशीच्या जीवनात गुरुग्रहाचा प्रभाव हा नेहमीच स्थैर्य, संपन्नता, मूल्य आणि दीर्घकालीन यशाशी जोडलेला असतो. पण काही काळ असे येतात जेव्हा गुरु केवळ आशीर्वादच देत नाही तर नियतीची दिशा बदलणारा निर्णय घेतो. हे निर्णय बाहेरून शांत दिसतात पण आतून त्या आयुष्याची मुळं हलवतात. वृषभ राशीसाठी असा काळ सुरू झाला आहे जिथे गुरुचे 6 गुप्त निर्णय तुमच्या जीवनाचा संपूर्ण नकाशा बदलण्याची तयारी करत आहेत. जानेवारी ते डिसेंबर 2026चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे मासिक व साप्ताहिक भविष्य भाकीत विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले काही प्रश्न किंवा सूचना असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट करायला विसरू नका. नंबर 1 आहे आर्थिक विचारसरणीतील आमूलाग्र बदल. गुरु धनभावावर प्रभाव टाकतो तेव्हा फक्त उत्पन्न वाढत नाही तर पैशाकडे पाहण्याची तुमची दृष्टीच बदलते. वृषभ राशी मुळातच स्थैर्यप्रिय असल्यामुळे तुम्ही कमाईवर भर देता, परंतु आता गुरु तुम्हाला संपत्ती निर्माण करण्याची शहाणपणाची दिशा दाखवत आहे. याचाच अर्थ असा की नियमित पगार किंवा व्यवसायातून येणाऱ्या पैशांबरोबरच दीर्घकालीन गुंतवणूक, मालमत्ता, सोने, जमीन, फिक्स्ड डिपॉझिट, म्युच्युअल फंड, शेअर्स याकडे तुमचं लक्ष जाईल. आधी जे निर्णय भावनेवर घेतले जात होते ते आता विचारपूर्वक आणि योजनाबद्ध पद्धतीने घेतले जातील. अचानक काही जुने कर्ज फेडले जाईल किंवा अडकलेली रक्कम परत मिळेल. काहींना वारसा हक्क, मालमत्तेचा व्यवहार किंवा कुटुंबाकडून आर्थिक मदत मिळू शकते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवायला सुरुवात कराल. अनावश्यक खरेदी कमी होईल आणि गरज व हौस यातील फरक तुम्हाला स्पष्ट दिसू लागेल. हा बदल तुमच्या मानसिक सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण जेव्हा आर्थिक स्थैर्य वाढतं तेव्हा मनातील भीती आणि असुरक्षितता कमी होते. गुरु तुम्हाला पैशांच्या बाबतीत परिपक्वता देत आहे जी पुढील अनेक वर्षांसाठी तुम्हाला फायदेशीर ठरेल. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. नंबर 2 आहे नातेसंबंधीय सत्य उघड करणे. गुरुचा प्रभाव तुमच्या सामाजिक व भावनिक क्षेत्रात खोलवर परिणाम करत आहे. आतापर्यंत काही नाती फक्त सवयीमुळे होती तर काही नाती अपक्षेमुळे टिकली होती. आता गुरु त्या प्रत्येक नात्यांची खरी परीक्षा घेत आहे. काही लोक अचानकच तुमच्या आयुष्यातून दूर जातील. सुरुवातीला हा अनुभव तुम्हाला वेदनादायक वाटेल, पण तुम्हाला नंतर समजेल की ते लोक तुमच्या ऊर्जेचा निचरा करत होते ते. नंबर 3 करिअरमध्ये दिशा बदल. गुरु कर्मभावात हालचाल करतो तेव्हा कर्माच्या क्षेत्रात देखील मोठे परिवर्तन हे घडत असते. वृषभ राशीचे लोक स्थिरतेला फार महत्त्व देतात, त्यामुळेच तुम्ही बराच काळ एकाच ठिकाणी राहता. पण आतून मात्र एक आवाज येईल की ही जागा तुझ्यासाठी पुरेशी नाही. नोकरीत अचानकच नवीन संधी येऊ शकते. पदोन्नती, बदली, जबाबदारीत वाढ किंवा नवीन विभागात काम करण्याची तुम्हाला संधी देखील या ठिकाणी मिळू शकते. काहींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची तीव्र इच्छा होईल. जे लोक आधीपासूनच व्यवसायात आहेत त्यांना विस्ताराची संधी मिळेल. नवीन ग्राहक, नवीन कल्पना, नवीन भागीदारी यामुळे कामाचा व्याप वाढेल. आणि महत्त्वाचं म्हणजे हा बदलच अचानकच वाटेल, पण त्यामागे गुरुची दीर्घकालीन योजना आहे. तुम्ही ज्या ठिकाणी आहात त्यापेक्षा अधिकच योग्य जागेकडे नियती आता तुम्हाला नेत आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय क्षमता देखील मजबूत होईल. तुम्हाला वाटेल की आता जोखीम घेतली तरी चालेल, कारण आतून एक सकारात्मक ऊर्जा तुम्हाला आता पुढे ढकलत आहे. नंबर 4 आध्यात्मिक जागृतीची सुरुवात. वृषभ राशी ही सामान्यतः भौतिक स्थैर्य, आराम आणि सुरक्षिततेची भावनेशी जोडलेली असते. पण या ठिकाणी गुरुचा प्रभाव जेव्हा अंतर्मनावर पडतो तेव्हा जीवनाकडे पाहण्याची दृष्टीच बदलते. अचानक तुम्हाला जाणवेल की बाहेरच्या सुखसोयी असूनही मनात एक पोकळी आहे. हीच पोकळी भरून काढण्यासाठी तुम्ही अध्यात्माकडे देखील वळू लागाल. देवपूजा, मंत्र, जप, ध्यान, योग, धार्मिक ग्रंथांचे वाचन, तीर्थयात्रा याबद्दल आकर्षण वाढेल. आधी ज्या गोष्टी वेळ मिळाला तर केल्या जात होत्या त्या आता प्राधान्यक्रमात देखील येणार आहेत. तुम्हाला एकांत आवडू लागेल. शांततेत बसून विचार करणे, स्वतःशी संवाद साधणे याची सवय लागेल. तुमच्या विचारसरणीत मोठा बदल दिसेल. राग, मत्सर, तणाव या भावनांवर नियंत्रण येईल. क्षमा करण्याची वृत्ती वाढेल. जीवनातील घडामोडींना तुम्ही वेगळ्या नजरेने पाहू लागाल.
जे आधी समस्या वाटत होते ते आता शिकवण वाटतील. हा काळ तुमच्या मानसिक आणि आत्मिक स्थैर्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. गुरु तुम्हाला बाह्य यशाबरोबरच अंतर्मनाची शांती देखील देण्याचा आता निर्णय घेत आहे. नंबर 5 आहे आरोग्याबद्दल जागरूकता वाढवणे. गुरुचा 5वा प्रभाव तुमच्या शरीर आणि मनाच्या संतुलनावर काम करतो. तुम्हाला अचानकच आता जाणवेल की आरोग्याची उपेक्षा करून चालणार नाही. आहार, झोप, दिनचर्या, व्यायाम याकडे लक्ष जाईल. जुने त्रास जसे की पोटाशी संबंधित समस्या, वजन वाढ, थकवा, स्तुती, पाठदुखी किंवा सांधेदुखी याकडे तुम्ही गांभीर्याने बघाल. डॉक्टरांचा सल्ला घेणे, तपासण्या करणे, योग्य औषधोपचार सुरू करणे या गोष्टींकडे देखील तुमचे आता लक्ष जाईल. फक्त शारीरिकच नाही तर मानसिक आरोग्याचेही विचार सुरू होतील. ताण कमी करण्यासाठी ध्यान, प्राणायाम, चालणे, निसर्गात वेळ घालवणे याची तुम्हाला सवय लागेल. तुमच्या जीवनशैलीत एक प्रकारची शिस्त येईल. उशिरापर्यंत जागरण, अनियमित जेवण, निष्क्रिय दिनक्रम हळूहळू आता बदलू लागेल. या सर्व बदलांचा परिणाम असा होईल की तुम्ही अधिकच ऊर्जावान, ताजेतवाने व सकारात्मक वाटू लागाल. गुरु तुम्हाला दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी योग्य दिशा दाखवत आहे. गुरुचे हे 5 गुप्त निर्णय वरवर साधे वाटले तरी त्याचा परिणाम हा दीर्घकालीन आणि खोलवरच असणार आहे. वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ नियतीने लिहिलेला नवीन अध्याय आहे. संयम, विश्वास आणि सकारात्मकता ठेवल्यास हे सर्व मार्ग तुम्हाला तुमच्या जीवनाला स्थैर्य, समृद्धी आणि मानसिक समाधान देणारे ठरणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुम्हालाही तुमच्या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिली आहे. तिथे जाऊन तुम्ही ती खरेदी करू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.